वेल डन आई एक मराठी चित्रपट आहे मित्रांनो. हा चित्रपट बघितल्यावर मी एवढंच सांगू शकतो की आपण पूर्ण परिवारासोबत कुटुंबासोबत हा चित्रपट बघू शकता. पर्टिक्युलरली प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते. आय मीन टू से की असंही होऊ शकतं की हा रिव्ह्यू जास्त जणांना नाही आवडणार, काही जणांना असे चित्रपट जनरली नाही आवडत. वेल डन आई ॲक्च्युली एक डिफरंट टाईपचा विनोदी चित्रपट. आणि ॲक्च्युली खरं सांगू, जर चित्रपट बघितल्यावर तर तुम्हाला नक्की आवडेल. पण असे पण खूप लोक आहे जे मूवी न बघताच डायरेक्ट त्यांचं एक ओपिनियन देऊन टाकतील की हे नाही आहे चांगलं आहे का. तर काहींना ट्रेलर वेगळा वाटतो. ॲक्च्युली काहींना कूल बनायची सवय असते फुकटमध्ये. एक आपण काहीतरी जगावेगळं करू. तर तर तसं नाही आहे मित्रांनो. स्टोरी कॉमेडी है, कॉमेडी विनोदी काही टायमिंग जे काही सिच्युएशन्स बनवले आहेत ते खूप मस्त आहे. सिच्युएशनल कॉमेडी वगैरे जर तुम्हाला माहिती असेल हा प्रकार, तर तुम्हाला हा चित्रपट आवडेल. स्टोरी लाईन चांगली आहे आणि सिरियसली तुम्ही कनेक्ट कराल. म्हणजे मी तर पर्टिक्युलरली तुम्हाला सजेस्ट करेल की फॅमिलीसोबत जा. यू विल लव इट फॉर शुअर. जे हे पाय जगामध्ये निगेटिव्हिटी खूप आहे आणि ठीक आहे, कधी कधी निगेटिव्हिटी असते. काही जणांना त्यात ते काही निगेटिव्ह पॉईंट्स दिसतात, पण निगेटिव्ह पॉईंट्स काढणं आणि हेटमध्ये खूप फरक आहे. एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करणं आणि डायरेक्ट हेटच फैलवण्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला एक दोन काही गोष्टी यातल्या नाही पण आवडणार. मी पण मानतो की काही ठिकाणी एक्स्ट्रीम काही असे सीन्स आहेत जे तुम्हाला वाटेल की यार आता जरा अति होतं आहे. पण ओव्हरऑल जो चित्रपटाचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला चांगलाच असेल, चांगलाच वाटेल चित्रपट. माझं तरी नक्की मत आहे की तुम्ही थिएटर्समध्ये बघा, फॅमिलीसोबत बघा. इट्स अप टू यू की तुम्हाला पाहायचं आहे का नाही. वा पुन्हा एकदा जर तुम्हाला डाऊट येतं, ट्रेलर एकदा बघा, त्यानुसार डिसाईड करा. पण चित्रपट हा थिएटर्समध्ये पाहण्यालायक आहे. यस, देर आर सम फ्लॉज. म्हणूनच मी 5मधून 3.25 3 रेटिंग्स देतो आहे चित्रपटाला. पण बाकी एक्सपिरियन्स तुमचा खराब नसेल.